नमस्कार. कलाविश्वाच्या सचिन माळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जलधार जलधार हा लघुपट 2 फेब्रुवारी 2025 रोजी आपणा सर्वांच्या भेटीला येतोय. आपण तो आवर्जून अवश्य पाहावा. रत्नागिरी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून सन 2023-24 या वर्षामध्ये एक लघुपट निर्मितीची स्पर्धा घेण्यात आली. जल हेच जीवन, जलसंवर्धन याविषयी जनजागृती करणारी ही लघुपट निर्मितीची स्पर्धा होती. आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून जलधार या लघुपटाला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला, पारितोषिक मिळालं. त्याबद्दल निश्चितच आनंद आहे. आणि हाच लघुपट लवकरच आपणा सर्वांच्या भेटीला येतोय. या लघुपटाचं लेखन, जी कथा आहे, पटकथा आहे, दिग्दर्शन आहे, स्वतः मी केलेलं आहे. आणि या लघुपटाचं जे संकलन आहे, छायांकन आहे, प्रकाश योजना आहे, ध्वनी, या चारही गोष्टींची जबाबदारी आमचे मित्र विधान पवार यांनी पार पाडलेली आहे. या लघुपटाचं कला दिग्दर्शन अतुल पवार यांचं आहे. शेवटी एक गाणं आहे, अतिशय गोड आणि सुंदर आवाजामध्ये आपल्या सर्वांचा आवडता गायक दीप जोशी यांनी ते गायलेलं आहे. हा संपूर्ण लघुपट रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पालेकोंड या गावी शूट करण्यात आलेला आहे. त्याचं शूटिंग करण्यात आलेलं आहे. आणि या चित्रपटामध्ये पालेकोंड येथील ग्रामस्थ व महिलांनी काम केलेलं आहे. ग्रामीण जीवनाभोवती फिरणारं, ग्रामीण जीवन शैलीवरती भाष्य करणारं भाष्य करणारी ही कथा हा जलधार लघुपट आहे. या जलधार लघुपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या जलधार लघुपटाची जी कथा आहे ती एका आजीभोवती फिरते. आणि त्या आजीचं वय आहे 82 वर्षाचं. आणि या 82 वर्षाच्या आजीने या लघुपटामध्ये प्रमुख भूमिका केलेली आहे. आपल्याला निश्चितच ती आवडेल. 5 मिनिटाच्या वेळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं सादरीकरण या लघुपटाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. शासनाच्या नियमांना अधीन राहून या पद्धतीने ही कलाकृती बनवण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी ती आवर्जून पाहावी. त्यासाठी सचिन माळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं. आणि हा लघुपट प्रदर्शित झाल्यानंतर, प्रसारित झाल्यानंतर आपण तो शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्याविषयी जनजागृती होईल. कारण मुळातच जलधार म्हणजे काय? जलधार म्हणजे जलसंवर्धन. जल हेच जीवन. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करणारं माध्यम, जनजागृती करणारं लघुपट म्हणजे जलधार आहे. तर तुम्ही अवश्य सगळ्यांनी पहा. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जल, पाणी हे आपल्या सजीवांसाठी किती महत्वाचं आहे. आणि त्याविषयीच जनजागृती करणारा हा लघुपट आहे. आपण तो अवश्य सर्वांनी पाहावा. 2 फेब्रुवारी म्हणजे जागतिक पाणथळ दिन. या दिवसाचं औचित्य साधून त्याच दिवशी जलसंवर्धनावरती भाष्य करणारा हा लघुपट आम्ही आपल्या सर्वांच्या भेटीला आणत आहोत. सर्वांनी तो आवर्जून पाहावा असं मी नम्र विनंती करतो. आणि तो तुम्हाला आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया युट्यूबवरती कमेंटच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आम्हाला कळवाव्यात. 5 मिनिटांमध्ये सांगण्याचा आम्ही जो काही प्रयत्न केलेला आहे, जागृतीचा जो प्रयत्न केलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला याविषयी आवर्जून प्रतिक्रिया आपल्या कळवा. त्यासाठी सचिन माळी ऑफिशियल हे युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. कारण 2 फेब्रुवारी रोजी हा जलधार आपल्या भेटीला याच चॅनलवरती संध्याकाळी 6 नंतर आपला भेटीला येतोय. तुम्ही सर्वांनी अवश्य पाहावा. जाता जाता एवढंच म्हणेन, निसर्गाचं देणं ठेवून या भान, गावोगावी रानोरानी करू जलसंवर्धन, भागविण्या ही तहान करू कार्य ते महान, एकजुटीने राबवू जल जीवन अभियान, जल जीवन अभियान. धन्यवाद.